तीन पोपया पिकल्या ते झाडाच्या आणि त्यांना काढायचा प्रयत्न चाललाय पोरांचा ना आबाळ परत भरून आलंय उशिरा लागला ग तिला डोसालची कुठे आहे ग तिला खालची पाड सर 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 तू पोरगी भेजली बाबा आयो काय झालं बस झाले बस पळा 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 डोंगराला आग लागली सर बाजूलाही भिजलं सारं सांडग बाहेर इथं आय सांडग नानींनी दरवाजा लावून घेतला का सांडग घरात आणावं लागते ना आज पडलं होतं ऊन म्हणून सांडग केलं तर पावसाला नाही बघावलं असू द्या हितपर्यंत आलाय बघू हितपर्यंत आल्यावरती करू सगळं झाडून चकचक केलं मैत्रिणींनो आणि मग पाऊस आला किती सुंदर दिसतंय बघा पावसाच्या आधी काम करून घ्यायचं सगळं पोपई खायची वाटते मॅडमला तिला ना फळं आवडतात माहितीये का आंबा खाते दे तिला दे ती ना पोपई खाते खरबूज खाते ए रुबू खातो वडापाव पोपई तिचा स्टॉप आहे गरज आहे का काय वरडायचं आता हिज करायचं फळं खाती लईच पौष्टिक अवघड आहे बाबा हिज हो का मैत्रिणींना खाल्ली वा 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 रवीला पैकीची पैकी मारते दे अजून तिला एक फोड दे तिला आता संपली त्यातली संपले बाबू हा दे फोड खाती ती फोड द्यायची पण पोट नाही दुखत नाही दुखत रुब्या अगं तू तर लय शाकाहारी निघालीस बघ अक्कल बंद केली बघ तू तर आता आमच्या मॅडम बघा पोपई वगैरे खाल्ली आणि हे तर झोपल्यात येत्या तर ह्या अशा झोपल्यात बघा कशा झोपल्यात नो टेन्शन नाही दे भी नाही रुबा तिला रुबी उठ 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 जवाळ उठ ना काय कळत का नाही गणेश्वरच गेली का काय ग काय बाबा नुसती सगुना आमची सगुना झोपली बाबा काय नाद करायचा नाही सगुनाचा हे सर बाजूला जाऊ माझं बिल पुस्तक घेऊन या लिहून दे मला पत झोप तू झोप बाय झोप नानी तिने पोपई खाल्ली झोपली ती तिचा कुण्या नाद करावा तिकडं जाऊ नकोस लांडग्याला माहितीच नव्हतं शेळी कुठं लपून ठेवली चालू बेटा ओ मैंने बंद करके रखा था उसको म्हणजे मला फोन बंद होता त्यामुळे का थँक्यू अब कैसा लग रहा है
लेकिन उसका फ़ोन जब चालू हो जाएगा तब ये फ़ोन ना दूसरी जगह पे रख दिया जाएगा। वैसा ही करेंगे हम। यस बॉस। है ना मुझे पता। 480033। बाई तुला मी मोबाईल ह्यासाठी नव्हता दिला एपिसोड बघायसाठी, तुला मी फक्त तू वाला वाला करते म्हणून दिलता। नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला इथे मी जो व्हिडिओमध्ये दाखवते ना, तर ताईसाहेब ही आवळ्याची चटणी बनवतात। ही बॉक्स उघडून दाखवा बरं। आले ते इथं आणि त्यांनी मला ही खायला पण दिली होती, सुंदर लागते। त्या काय काय टाकतात ती पण तुम्हाला दाखवते आणि त्यांचा नंबर देतो। तर ही त्यांनी बनवलेली आहे आणि ते विकतात पण। तर त्या म्हणले आका कुणाला जर घ्यायची असेल तर माझा नंबर सांगा। तर हा त्यांचा नंबर आहे आणि मग मी बाकीचा व्हिडिओ काढते, बोलते। 9975721657। आणि तुम्ही कुठून आलेले? बारामतीतून। बरेच दिवस झाले असं ते त्याला काय 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 टाकलंय त्यातमध्ये तू? आवळे आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर लाल मिरची पावडर, त्यानंतर आपण त्यात घातलेलं आहे आलं घातले थोडंसं, त्यानंतर बडीशेप, इलायची घातलेली आहे आणि छान परतून घेऊन ते तयार केले। हा, आणि आता त्यांचे पार्सल महाराष्ट्राच्या बाहेर पण जातात। आता कालचं पार्सल कुठे टाकलं तू? कर्नाटकला टाकले। ते ताईसाहेबांनी 1 किलो घेतलं ना। आणि ह्याची एक्सपायरी डेट म्हणजे आज टाकल्यानंतर ऑर्डर हे किती महिने चालतं खायला? 1 वर्ष चालतं। 1 वर्ष आवळ्याची चटणी। आणि ती कशा कशा बरं खाऊ शकतो आपण? चपातीवर खाऊ शकतो, कोरडी खाऊ शकतो, तोंडी लावायला पण घेऊ शकतो। यस। काय म्हणती? ह्याचे खूप सारे फायदे सुद्धा आहेत, जे की आरोग्यासाठी केस गळती थोडी कमी होते त्यामुळे, आणि आरोग्यासाठी खूप छान आहेत ते त्यासाठी, आणि व्हिटॅमिन सी आहे ह्याच्यामध्ये। यस। तर मैत्रिणींनो, आणि ती 12वीलाच आहे बरं का दीदी, तरी तिची ती धडपड आहे काहीतरी करायची। आणि ऑलरेडी त्यांची ऑर्डर चालू पण झाले आणि कुरिअरने तिरुपतीवाल्या मॅडमकडे टाकले। मॅडम तुमच्याकडे तिरुपती कुरिअरला कधी गेलती तू? परवा दिवशी काल? नाही, हा परवा दिवशी तिरुपती कुरिअरला आलती ना दीदी, तर हा काही दीदी आलती। तर असं द्या, माझ्या ज्या ताईसाहेबांना आवळ्याची चटणी खाऊ वाटते ना, तर त्यांनी ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा। त्यांचा नंबर दिलाय, ताईसाहेबांना डायरेक्ट ऑर्डर टाका तुम्ही। कारण काय कसं राहतं, मी कुठे घेणार आणि मी कुठे टाकणार ना, त्यांचे ते डायरेक्ट तुम्हाला टाकते। कुरिअर चार्ज तेवढाच जाईल, एक 10 रुपये फक्त जास्त राहतील ना, 60 रुपये घेते महाराष्ट्रामध्ये 1 किलोला। महाराष्ट्राच्या बाहेर 120 घेतात आहेत। कर्नाटकला टाकलं तर ते आहे 100 रुपये पावशेर, 400 रुपये किलो। आता जे आणलेला बॉक्स आहे ना तो पावशेरचा आहे। पहिल्यांदा तुम्ही पावशेर घेऊन बघा, तुम्ही चेक करा कशी लागते कशी नाही ती, आणि मग नंतर न घ्या। तर असं द्या। शुभ दुपार मैत्रिणींना। कसं काय तुमच्या इकडे आहे का पाऊस? आमच्या इकडे इतका पाऊस झालाय ना, पडलं बघा। काय पडलं ग? दिवाया गण्याची शर्ट घे तुझ्या बादली तिथे गेली होती तो का? तिथं आमचं घर आहे, दिसतंय का? उधर उधर पीछे देखो पीछे। और इधर है ना, इधर हम वड़े को आया है दूना धोने के लिए, और इधर हमारा रान है। और लाईट नाही आहे हिरवली, टाकीतलं सगळं पाणी संपलंय, वायरमॅननी फ्यूजा काढून ठेवल्या डिपीतल्या। चला तुम्हाला दावते किती पाणी वड्याला। मीच काय, सगळ्याच बसतील बाया आमच्या वड्याला आल्या तुला काय आबा? मग पाणीच पाणी, किती बी पाणी। त्या दिवशी ना हे हिरीच्या वरनं पाणी वाहत होतं, ही लताची ह्यांची हिर आहे आणि आमचं रान आहे ना तिकडं पलीकडे ह्या नारळाच्या झाडाच्या, आणि हे वडा, आणि हिथं आता मी वड्यात धुणार आहे मैत्रिणींनो। आणि
कधी मग वड्याला यावं. आम्ही पहिलं आहे ना असं असं पाण्यात बघायचं असं करायचं असं. माहितीये का वड्याला आलं का नाही काय आहेत ना सुख दुःख पहिलं शेअर करायच्या वस्तीला. म्हणजे पहिलं कसं असतं वड्याला सुना यायच्या ना की मी इथं शेअर करायच्या. आंब्याच्या दिवसात इथं आलं की आंबा वड्या काय सांगायचं सर्वास नाही पाहिजे. आताच्या पुन्हा सर्वास असा पहिल्या सासरीला सास करायचं. आता पाणी वाहतंय हितनं राहिलंय. तुम्हाला सांगते खानापूरच्या दादांच्या तेतनं ऑर्डरिंगचं हितकं आणि अजून इतकंच लिहायचंय. हो का असं नाही की पत्त लिहिलेलं नाही तर किंवा काय नाही. कसं करायचं कसं काय करायचं कसं करायचं. चला मिरवणूक चालली आमची. कुत्री मारू संघटनेचे अध्यक्ष पण चालले. चला इकडे बघा इकडे बघा हा काय करा सगळ्यांना ऐक. चला तुम्हाला मैत्रिणींना आमची वस्ती दाखवते. असं सगळं बघा सगळं सगळं महाल आहेत आमच्या वस्तीवरती. हो का इकडं इकडे एक घर आहे. हो का इथं एक घर आहे. हो का इथं एक घर आहे. अजून हो का इथं एक घर आहे. इथे हे असं सगळी घर आहेत आणि त्यांच्या शेजारी आम्ही राहतो. नुसतं घर आहे नाव नुसते घर आहे ती माणसं. आता काय करायचं बांड्रीत राहतो आम्ही. नाद नाही करायचं आमचा. आणि अजून 2-4 घर राहिले ती बी जायचे. आईला मी मोनात राहतो का काय काय पाण्याच्या तसं काय नाही. मैत्रिणीनं इकडं बंगला आहे सगळं. त्या पलीकडले आलेलं बंगलं येतं तेव्हा तिकडं. आणि इथं नाही ही शाळा आहे आणि हे असं सगळं पडलंय बघा. हे आमचं जुनं घर. आमच्या मोनाचं बघा इथं जुनं घर आहे शाळेच्या शेजारी. हो का इथं ही दिसतंय का हां हो का इथं थांबा पुढच्या कॅमेऱ्याने धावते. पगारच न्यायला ये ना ते बाया मिरच्याचा म्हणून म्हणलं चला जावं बायांना विचारून तरी यावं. बायांनो पैसे नसले लागायचं तर मग मी जाऊ का बारामतीला. होय मामा नसलेच पैसे लागत तर मला आपलं खरेदी करायला जायला. तसं नाही आपलं आणावं एखादं झोब फुलं किडक मिडक. एक दिलं का नाही की त्याच्यावर तुम्ही वरच राहिले 2 शून्य टाकायचं. आमच्या मामाने ह्यांनी पण बंगला बांधलाय रानात. अजून जाते नाही आता तेव्हा हेच राहिलंय फक्त फरशीचं काम राहिलंय. प्लास्टर हे झालंय. वास्तुक शांतीला गेल्यावर दाखवीन तुम्हाला मी. हा घर आता पडते ना बायांच्या गाठी फक्त पण कधी मिरच्या नीट करायला आल्यावर पडते त्याच्या निमित्ताने. असं आता सगळे चालले आता काय करायचं. आम्ही आपलं झाड ना आम्ही मी मोना वैभव झाड शाळेतली पोरं. हो का इथं नाणी राहिल्या होत्या पहिल्या. ही जी दगड पडलेत का तिथं पण इथं फॉरेस्टात घर बांधून द्याय ना ती म्हणून मग मोना ती तिकडं राहायला आली. ही मोनाच्या नानींच्या सख्या जावंच घर आहे. ही मोठ्या जावंच ती पण रानात गेली. म्हणजे ही सगळं वन खात्याची जागा आहे. शाळेच्या पलीकडनं शाळा आपली खाजगीमध्ये. ही मंदिर पण कविताचं ह्यांचं घर तो का तिथं आहे मैत्रिणींनो जुनं स्लॅबचं घर. ह्या शेड दिसतंय का नाही ह्याच्या शेजारी ते गुलमोहरात झाड आलंय का उगून तिथं. आणि आमच्या स्वातीताईचं ह्यांचं चुलत जावायचं घर हो का इथं. म्हणजे सख्खी चुलत जाव ही जी दिसतंय का ही भिताड पांढरं ती हे असंच आहे. ही एवढी 7-8 घर आहेत ना ती गेल्यात आणि तिकडं आहेत की बंगलबंदी दिसाना अजून. चला आपलं चला आम्हीच राहिलोय. आणि हे आमच्या चिकुदाचं ह्यांचं जुनं घर पलीकडलं. आणि हे असं फॉरेस्ट हे असं एकदम मस्त. इथं आता हे रानूबाईचं ह्यांचं घर आहे ती पण जायचं रानात. त्यांनी बंगला बांधलेला आहे रानात. आणि मग आता कुणीच नाही राहिलं. हे असं काय मामा नाही बाया ती बाउंड्री धावती गावातली. आणि हे असं पाऊस झालाय आमच्या इकडं आणि असं पाणी वाहतंय बघा. हे पाणी आम्हाला असं भेटायला येतं वाहत 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 तिकडे येतं. तिकडं तात्या
वड्याला जातं का? आणि तेव्हा तिथं आपलं घर आहे. तिथून तिकडली माणसं राहिले तर इथं, ही एवढी गेले तर इथं. रानूबाईन ती आकांती ती कुठे गेल्या तू मामी? आहो तुम्ही पगारच न्यायला याय नाही. पण आहो तसं असतं का? पगारासाठी आली मैत्रिणींना मी इकडं. मस्त आहे. त्याचा सुगंध पण लई छान येतोय ना. म्हणजे तुम्ही खरंच एकदा ट्राय करा. हो, तिखट नाही काय नाही. आणि ह्यात मध्ये काय नसतं मैत्रिणींनो, फक्त हे पाणी असतं. घरी कशी बनवा, घरी कशी बनवा तशी बनतच नाही. हो छान आहे. आणि कामावरून आलं किंवा मग भूक लागलेली असेल भाजी काही नसेल ना, अर्जंट मध्ये जर तुमच्या घरी पाहुणे आले कुणी, अरे भाजी कमी बाबा अर्जंट बनवायची, पाहुण्यांचं असू द्या पण आपल्याला घरीच खायला असू द्या. हे तुम्हाला मी दाखवते कशी आहे ती. अशी पातळ असते, त्यात काही नसतं दुसरं. हो का, बघू शकता. तुम्हाला वाटलं ह्यातमध्ये शेव टाकायची या आणि खायची तरी चालतं, मस्त लागते. गणेश शेव गिरे तिथली फार सोना.